जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाचे लेखी प्लस ग्राउंड प्लस NCचे मार्क जाहीर झालेले आहे आणि लवकरच इथला सुद्धा निवड यादी ही लवकरच लागणार आहे। तर पहा, 100 मार्कवाला विद्यार्थी आहे, 116 वाला, 114 वाला, 121, 128, 120, 105 असा पहिल्या लिस्टमध्ये आहे। त्यानंतर बघूया दुसऱ्या लिस्टमध्ये किती मार्कवाला आहे, आपण टॉपर बघूया। इथे 114, त्यानंतर 117 वाला विद्यार्थी दिसतोय, 108 वाला विद्यार्थीसुद्धा दिसतोय। त्यानंतर पुढे बघूया आपण पुढच्या लिस्टमध्ये जर आपण बघायला गेलो तर या लिस्टमध्ये 102 वाला विद्यार्थी दिसतोय। इथे आपण बघू शकता, म्हणजे इथे सुद्धा कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे, कारण की खूप कमी मार्क दिसत आहे विद्यार्थ्यांना। इथे 111, 121, 117, 107, 114, 109 मार्कवाला विद्यार्थी दिसतोय। पुढच्या लिस्टमध्ये बघूया आपण। त्यानंतर बघा 113, 101, 110, त्यानंतर बघू शकता आपण 104, 113 वाला विद्यार्थी आहे। पुढची लिस्ट बघूया। पुढची लिस्ट जर आपण बघितली तर 107, 112, 118, 114, 110, म्हणजे इथे 115च्या आसपास विद्यार्थी हा सेफ झोनमध्ये असू शकतो। पूर्ण लिस्ट आपण बघूया। 111 वाला विद्यार्थी आहे, 101 वाला विद्यार्थी आहे, 107, 108 हे सर्व पुरुष उमेदवार आहे आणि सर्वसाधारण आहे। महिलांचा यापेक्षाही कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे। शेवटी तुम्हाला कट ऑफ सुद्धा सांगतो मी। 116, 115, 114, 110, 114, 109, 107, 108 अशा प्रकारे मार्क आहे। 116, 117 वाला विद्यार्थी, 123 वाला एक दिसला आपल्याला, बघू शकता इथे 123 वाला तर एकदम सेफ झोनमध्ये राहील। 123 वाला विद्यार्थी आपल्याला दिसला आतापर्यंत हायेस्ट। त्यानंतर बघा 118 वाला आहे। त्यानंतर आपण थोडं फास्ट बघूया। एकूण 18 लिस्ट आहे, लिस्टसुद्धा खूप कमी आहे। 121 वाला विद्यार्थी दिसतोय, म्हणजे 115 किंवा 118 वाला विद्यार्थी तिथे सेफ राहू शकतो। 118 प्लसवाला 114, 122 वाला विद्यार्थी आहे, एक बघू शकता, हा पण सेफ झोनमध्ये जाऊ शकतो। 100, 118, 118 प्लसवाला विद्यार्थी इथे सेफ झोनमध्ये जाऊ शकतो। आणखी मी तुम्हाला सांगतो, कास्टनुसार कमी जास्त होईल आणि EWS वाला 110च्या आसपासवाला सुद्धा सेफ झोनमध्ये राहू शकतो। 108 मार्कवाला दिसला, 103 वाला दिसला आपल्याला। त्यानंतर बघूया आपण किती मार्क आलेला आहे या लिस्टमध्ये। 100 प्लसवाला कोणीच नाही। 114 वाला विद्यार्थी आहे, 119 वाला आहे। त्यानंतर 103, 101, त्यानंतर बघा 111, 110। बघा आपण शेवटपर्यंत जर बघितलं तर महिलांमध्ये 111 वाली महिला दिसते आपल्याला हायेस्ट, म्हणजे महिला ही 90 प्लसमध्ये आपल्या कास्टनुसार सेफ झोनमध्ये राहू शकते आणि ओपनवाली महिला हीच महिला लागू शकते। 111 हिला सर्वात जास्त मार्क दिसते आहे, महिलांसाठी सांगतो आहे। खूप कमी मार्क पडलेले आहे विद्यार्थ्यांना आणि लेखीमध्ये सुद्धा कमी मार्क पडले असल्यामुळे विद्यार्थी इथे सेफ झोनमध्ये जाऊ शकतात। 115पर्यंत पुरुष उमेदवार, 110 जरी म्हटलं आपण कास्टनुसार तर सेफ झोनमध्ये जाऊ शकतो। म्हणजे इथे महिला 90 प्लस सेफ झोनमध्ये असणार आणि पुरुष उमेदवार 110 प्लस आपापल्या कास्टनुसार हा कट ऑफ व्हेरी करू शकतो। म्हणजे या रेंजमध्ये तुम्हाला मार्क असेल तर तुम्ही सेफ झोनमध्ये जाऊ शकता। हा जो मेरिट लागलेला आहे, मेरिट म्हटल्यापेक्षा मार्क जाहीर झालेले आहे, हे आहे पोलीस अधीक्षक कार्यालय यवतमाळ पोलीस शिपाई या पदासाठी। ग्राउंड, रिटर्न आणि NCCचे मार्क आहे। लेखी परीक्षा व मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुणांचे मार्क जाहीर केलेले आहे आणि यानंतर तुमची तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल। तर इथे ज्यांना 110 प्लस आहे ते होप करू शकता पुरुष उमेदवार, आणि 90 प्लस मार्क असतील महिला उमेदवारांना ते सुद्धा सेफ झोनमध्ये जाऊ शकता। EWS वाल्या महिला याच्यापेक्षाही कमी जाऊ शकतो कट ऑफ। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जसा आणखी काही अपडेट येईल किंवा मेरिट लागेल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल। तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ही लिस्ट तुम्हाला तिथे मिळून जाईल आपल्या टेलिग्रामवर। लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे।